आजची एक वेगळी इमोशनल गोष्ट आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण या 3 देशांमध्ये भडकलेल्या युद्धाची भीषणता वाढतच चालली आहे। युद्धाचा भडका वाढत असतानाच इथे भारतीयांच्या मनामध्ये सुद्धा वादळ घोंगावू लागलंय। त्याचं कारण आपल्या देशातील आपली माणसं मोठ्या संख्येनं युद्धग्रस्त आखाती देशांमध्ये अडकली आहेत। त्यात काही असेही आहेत जे कामानिमित्त प्रवासामध्ये होते, तिथे मधल्यामध्ये अडकलेली आहेत। कारण काहीही असलं तरी आपली माणसं युद्ध भडकलेल्या ठिकाणी अडकणं घरच्यांच्या मनाला वेदना देणारच। आता विशाखा सुभेदारांचंच पहा। आजवर त्यांची हास्याच्या दुनियेमधली सुभेदारी सर्वांना हसवणारी। आजवर सर्वांना हसवणाऱ्या विशाखा सुभेदार रडताना दिसल्या। त्यांच्या डोळ्यांमधून वाहणारे अश्रू, नेहमी विनोदांचे हास्य लाभार्थी असणाऱ्या आपल्यासारख्यांना वाईट वाटणं स्वाभाविकच आहे। का त्या रडल्या? कारण त्यांचा मुलगा अभिनय हा लंडनला जाताना त्याचं विमान लेओव्हरसाठी कुवेतला थांबलं आणि तेवढ्यात युद्ध भडकलं। इथे प्रवाशांप्रमाणे अभिनय तिथेच अडकला। विशाखा सुभेदारांनी त्याला परत येण्यासाठी मदत करण्याचं साकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातलंय। बॅडमिंटनपटू PV सिंधू जशी तिथून इथे परतली तसा अभिनय आणि इतर भारतीय प्रवासी सुद्धा लवकरच परततील। आपलं सरकार तेवढं करेलच। पण आखाती देशांमध्ये काम करणारे जवळपास 85 ते 95 लाख भारतीय कामगार कर्मचारी आहेत। त्यांची काळजी घरच्यांना वाटत असणारच। युद्ध अधिकच भडकलं तर त्यांनाही आणावं लागेल। हे भारतीय आपल्या घरच्यांना जे पैसे पाठवतात त्यामुळे देशामध्ये 2 लाख कोटींपर्यंतची भर पडते। केरळसारख्या राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये हा पैसा मोठा वाटा उचलतो। आखातामधील युद्धामुळे आपल्या भारतीय मनामनांमध्ये हुरहुर दाटत राहणार। युद्ध लवकर थांबावं, शांतता निर्माण व्हावी, आपल्याला नेहमी हसवणाऱ्या अभिनेत्री विशाखा सुभेदारांनाही खळखळून हसताना पाहता यावं, ही एक भारतीय म्हणून मनापासूनची इच्छा आहे।